आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे ती म्हणजे शरद पवार माढातून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार माढा मतदारसंघातून उमेदवारीबाबत अद्यापही त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे। तर शरद पवार माढातून माघार घेणार असल्याचं सूत्रांकडून ही माहिती मिळते। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। तर बारामतीतल्या हॉस्टेलमध्ये माढातल्या नेत्यांसोबत शरद पवार यांनी बैठक देखील सुरू केलेली आहे आणि त्यामुळे शरद पवार कदाचित माढातून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। ते निवडणूक रिंगणातून शरद पवार माघार घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे। येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवतायत अशी चर्चा सगळीकडे सुरू होती। मात्र आत्ता जी सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे शरद पवार माढातून माघार घेणार असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत। वैभव, काय अधिक नेमकी माहिती मिळते? मनाली, जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते, शरद पवार हे म्हाडातून निवडणूक लढवणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले आणि विजयसिंह मोहिते पाटील हे म्हाडाचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असणार हेही जवळपास निश्चित झाले। महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार काल रात्री उशिरा शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजित मोहिते पाटील यांची एक गुप्त बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक लढवा असा आग्रह केलेला होता। त्यानंतर तातडीनं रात्री म्हाडा मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांना फोन करण्यात आले आणि त्यांना बारामती हॉस्टेलला आज बोलवण्यात आलेलं होतं। साधारणपणे 10:30 ते 12:30 अशी ही बैठक चालली। ज्या बैठकीला आमदार गणपतराव देशमुख असतील किंवा प्रभाकर देशमुख माजी सनदी अधिकारी होते, बबन शिंदे होते, विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील हे सगळे म्हाडामधले पुढारी जे आहेत ते त्या ठिकाणी होते आणि बरीचशी चर्चा झाली। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी नाकारल्यामुळे किंवा त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे समर्थकांमध्ये मोठी नाराजी होती आणि उघडपणे पवारांच्या विरोधामध्ये मोहीम जी आहे ती म्हाडा मतदारसंघामध्ये चालवली जात होती। जेव्हा ही सगळी माहिती शरद पवार यांना मिळाली त्यानंतर त्यांनी स्वतः जेव्हा आढावा घेतला तेव्हा सध्याची परिस्थिती ही अनुकूल नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी आज बैठकीमध्ये कारण देताना केंद्रीय निवडणूक समिती जी आहे महागठबंधनची किंवा महाआघाडीची त्यांच्याकडूनही शरद पवार यांना देशभर प्रचार करायचा असल्याने निवडणूक लढवू नका अशी गळ घालण्यात आल्याची माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली आणि त्यामुळे म्हाडामधून मला निवडणूक लढता येणार नाही तर ती विजयसिंह मोहिते पाटलांनी लढावी असा आग्रह त्यांनी मोहिते पाटील यांना केला। आता या संदर्भामध्ये जाहीर भूमिका मात्र केव्हा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण या अशा पद्धतीनं शरद पवार यांनी म्हाडातून स्वतःचं नाव कमी करणं हे काही अंशी मोरल जे कार्यकर्त्यांचं ते सुद्धा डाऊन करणारं असू शकतं। याचं कारण अचानक विरोधकांकडून मोठ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात। आता शरद पवार यांनी निवडणूक लढवायची घोषणा करणं आणि पराभव होऊ शकतो या शक्यतेमुळे माघार घेणं या गोष्टीला मोठं राजकीय मूल्य आहे आणि त्याच्यामुळे विरोधक त्याचं भांडवल करणार हे नक्की आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय जाहीर कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं आणि तो कशा पद्धतीनं पवार जाहीर करतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर आहे वैभव, पण आपण पाहतोय जसं दोन गोष्टी आहेत। एकतर जेव्हा शरद पवारांनी सांगितलं माढा मतदारसंघातून निवडणूक लढवतायत आणि आता जी सूत्रांची माहिती मिळते ते म्हणजे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा ते माघार घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण म्हणूया की माढा मतदारसंघ जो आहे त्याचं आता बळ जे आहे, लक्ष जे ते इतरांचं अधिक या मतदारसंघाकडे वाढलेलं आहे। प्रतिष्ठेचा मतदारसंघ हा झालेला आणि असं असताना पक्षामधल्याच अनेक नेत्यांच्या बैठका सुद्धा वारंवार घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पक्षाकडनं आता काय सांगण्यात येते, पक्षांमधल्या कार्यकर्त्यांचं म्हणा किंवा नेते मंडळांच्या भूमिका काय आहे, त्यांचं काय मत आहे? कारण शरद पवार निवडणूक लढवणार म्हटल्यावर एक उत्साह जो आहे तो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला होता। म्हणाले शरद पवार निवडणूक लढवणार आणि लढवणार नाहीत हे दोन्ही निर्णय हे केवळ शरद पवार आणि शरद पवार यांचे स्वतःच आहेत। त्यामुळे त्यांच्या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं राष्ट्रवादीच्या कुठल्याही दुसऱ्या नेत्याला शक्य नाही आहे। त्यामुळे त्यांना काहीही झालं तरी शरद पवार यांच्या निर्णयाचं समर्थन करावंच लागणार आहे। जरी ते निवडणूक लढवतो असं म्हटले होते तेव्हाही त्यांनी केलं होतं, कारण त्यापूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं आपल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये की मी यापुढे कुठली निवडणूक जी आहे ती लढवणार नाही। मात्र त्यांनी म्हाडाबाबत निर्णय घोषित करताना पुन्हा एक वेगळं कारण दिलं आणि आपण निवडणूक लढवणार आहोत असं सांगितलं। आता पुन्हा एकदा परिस्थिती प्रतिकूल झाल्यानंतर त्यांना हे घोषित करायचं आहे की ते तिथून निवडणूक लढवणार नाहीत। त्यामुळे ते कशा पद्धतीनं घोषित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि कार्यकर्ते त्याला काय प्रतिसाद देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वास्तविक सातत्यानं चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा रंगलेला होता शरद पवार यांच्या म्हाडाच्या निवडणुकीवरून,
चंद्रकांत पाटील हे सातत्यानं म्हणत होते की शरद पवारांनी या वयात निवडणूक लढवू नये, या वयात त्यांना पराभव सोसणार नाही आणि त्यालाही अजित पवारांनी अतिशय कडवं उत्तर दिलेलं होतं. मात्र शरद पवार यांच्यातला चाणाक्ष राजकारणी जो आहे त्याला स्वतः लढवत असलेल्या मतदारसंघामधली खडानखडा माहिती जी आहे ती गोळा करायची सवय. अगदी रूटपासून शरद पवार यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जमिनीवरती काय परिस्थिती आहे, अगदी स्वतःच्या विरोधातली जरी असली त्याची खडानखडा माहिती जी आहे ती शरद पवार यांच्याकडे असते. आणि त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ही सगळी परिस्थिती पाहता जर म्हाडामधली परिस्थिती लढत जर कठीण झाली असती तर शरद पवार यांना म्हाडामध्येच तळ ठोकून बसावं लागलं असतं किंवा प्रचंड मेहनत म्हाडावरती घ्यावी लागली असते. आणि त्यामुळे हे सगळं करत असताना राज्यभर किंवा देश पातळीवरती त्यांच्या ज्या सभा होत्या त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करावं लागलं असतं किंवा त्यांना वेळ देता आला नसता. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समांतररित्या त्यांची उमेदवारी मागे घेण्याला कारणीभूत असू शकतात. नेमका हा निर्णय कशा पद्धतीने कधी जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच वैभव, आणि याविषयीचे सगळे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. तू असाच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर सुद्धा आहेत. थेट भाऊ तोरसेकरांकडे जाऊयात आपण. भाऊ तोरसेकर, जी ही बातमी जी आहे न्यूज 18 लोकमतनं सर्वात प्रथम दाखवलेली आहे ती म्हणजे सूत्रांकडनं जी माहिती मिळतीये शरद पवार माढा मतदारसंघातून माघार घेणार असल्याचं कळतं आणि विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त माढा मतदारसंघच नाही तर संपूर्ण राष्ट्रवादीचं या लोकसभा निवडणुकीचं जे भवितव्य असेल ते नेमकं काय असेल असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पक्षाची आता नेमकी अवस्था त्यामुळे काय होईल शरद पवारांच्या या निर्णयामुळे? पहिली गोष्ट म्हणजे मला मुळात त्याने उभं राहायचा का निर्णय घेतला हेच कळलेलं नव्हतं. त्याची काही गरज नव्हती. कारण त्यांनी जर गेल्या लोकसभेपूर्वीच आपण थेट निवडणुका लढवणार नाही असं जाहीर केलं होतं तर यावेळेला त्यांनी आखाड्यात उडी घेणं हेच मुळात नामुष्कीची गोष्ट होती. आणि आता ऐन काल निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि आता ऐन वेळेला त्यांनी प्राथमिक चाचपणी केल्यानंतर जेव्हा ते माघार घेणार असतील तर याचा अर्थ त्यांना पराभवाची खात्री झालेली आहे की आपण इथे उभं राहिलो तर त्यांना विजयाची खात्री नाही आहे. आणि पवारांचा इतिहास असा आहे की त्यांच्या आयुष्यात ते एकही निवडणूक हरलेले नाही. तर निवडणूक म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या राजकीय आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांना पराभव नको आहे म्हणूनच ते माघार घेत असतील. अदरवाईज त्यांनी माघार घ्यायचं काही कारण नाही. कारण आजपर्यंत पवारांचा इतिहास असा आहे की त्यांनी फक्त अर्ज भरायचा त्यानंतर ते मतदारसंघाकडे फिरकत नसत. आपोआप ते निवडून येत होते. बारामतीमध्ये असेल किंवा गेल्या वेळेला 2009 मध्ये माढामधून निवडून आले तेव्हा देखील ते खात्रीपूर्वक येऊ शकले होते. ज्या अर्थी ते माघार घेत आहेत त्याचा अर्थच त्यांना ती खात्री नाहीये. आणि ती खात्री नाहीये याचा अर्थ दुसरा एक असा होतो की एकूण राष्ट्रवादी पक्षामध्ये भयंकर काहीतरी गडबड सुरू आहे. त्या पक्षाचा आत्मविश्वास गेलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या निवडणुकीत मनीष तिवारी किंवा तुमच्या अंबिका सोनी, चिदंबरम अशा दिग्गजांनी निवडणुकीत आपण लोकसभेला उभं राहणार नाही असं सुरुवातीला जाहीर केलं होतं. पवारांची ही माघार ही राष्ट्रवादीला या निवडणुका जिंकण्याची हमी नसल्याची लक्षणं मानावी लागतील. त्यामुळे भाऊ तोरसेकरजी कुठेतरी त्यामुळे हा जो एक धक्का जो आहे तो फक्त माढा मतदारसंघापुरताच आहे का की संपूर्ण पक्षालाच हा एक धक्का म्हणावा लागेल? हे अनेक प्रश्न जे आहेत याची उत्तरं जी आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. मात्र आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शरद पवार माढा मतदारसंघातून माघार घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि आपण पाहतोय की शरद पवार हे माढातून माघार घेणार असल्याची माहिती असून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते. आपण पाहतोय आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी येते. माढा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. मात्र आता शरद पवार माढा मतदारसंघातून माघार घेणार असल्याचं कळतं. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून पुन्हा खल सुरू झालेला आहे. तर शरद पवारांऐवजी आता विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा आहे आणि विजयसिंह मोहिते पाटलांना ही उमेदवारी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पण या सगळ्या राजकीय घडामोडी न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.